त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त हा कार्यक्रम आहे। त्यांचे चिरंजीव मधुकर मांडे, संजीव भाऊ मांडे, मुलगी विमलबाई मांडे, बरोबर आहे का? यांनी अशा कार्यक्रमाकडे बहुतेक कोणी धावच घेत नाही। बोलता बोलता रमेशराव म्हणे आमचे अजून पुढच्या स्मरण एवढं मोठं कोण केलंच नाही। सुलभन गाव रोजचे होत असं म्हण, पण पुण्यस्मरण ही गोष्ट अशी, पहिली गोष्ट तर ध्यानात येणं हेच मोठं भाग्य आहे। नुसतं आपण हे करायला पाहिजे इतकं जरी ध्यानात आलं हे मोठं काम आहे। एक कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन विषय, याच्यातले आता आपण कोणत्या वर्गात बसतो हे ज्याचं त्यानं पाहायचं की आपण कृतज्ञ आहोत का कृतज्ञ आहोत। तर केलेले जे उपकार आहेत, आई वडील ह्या गोष्टी आहेत का पुन्हा? ह्या गोष्टी आहेत का? एक जण तर चालता चालता सहज म्हणे महाराज माळ घालून काही फायदा आहे का? माणसं काही विचारू शकते। माळ घालून म्हणलं फायदा एक आहे बुवा, आता तो कसा वागतो त्याच्यावर अवलंबून आहे। नाही तर 41 पिढ्या इकडल्या पुन्हा काढल्या बापा काढल्या आणि 41 पिढ्या माई काढल्या, इतका उद्धार आहे। पण माळकरी तेवढ्या टक्क्यातला पाहिजे बाबा। तो जर रात्रंदिवस जर रोहीच राखत असत काय त्याच्यातून उतराही व्हायचं ना, की आपण आपल्या त्या उपकारातून झालो पाहिजे काहीतरी। एवढा त्रास आपल्या आई वडिलांना सहन केला की काय झालं पाहिजे, आपण कृतज्ञ असलो पाहिजे ना, कृतज्ञ नसलो पाहिजे। असं होतं कधी कधी। शंभू महादेवाला रोज भस्म लागायचा पहा, आणि भस्म काही वरी भेटत नव्हतं कारण तिकडे काही वरी लोक नाही। मग भस्मासुराला इकडे यायला लागल्या मृत्यू लोकात यायचं, चित्ता भस्म घ्यायचं, मग ते नेऊन द्यायचं। रोज ते पूजेला लागत होतं, पुन्हा पूजेच्या वेळेत लागत होतं। रोज यायचं म्हणजे एक दिवस पूजेला उशीर झाला, आता कोणी मरू देणं लागत, त्याची राग पडू देणं लागत, मग देणं लागत ना ते। चित्त माणसाला डायरेक्ट नेऊन फुकून कसं चित्त भस्म नेता येईल? मग ते एक दिवस लेट झाला, शंभू महादेव म्हणे पूजेत विलंब होतो म्हणे, तू लेट होऊन राहिलाय। ते म्हणे मलाही त्या गोष्टीबद्दल तळमळ वाटते, पण तुम्ही असं काहीतरी द्या की मी तुमच्या वेळेत पोहोचलो पाहिजे। आता यायचं भोळं का शिवतो भोळा, हा खूप भोळं काम। त्यांनी वर देऊन टाकला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म, बरं झालं ते गेले खाली। हे काय करायचे, लगेच डोक्यावर हात व्हायचे, भस्म घ्यायचे, ते पूजेच्या वेळेत नेऊन द्यायचे शंभू महादेव। पण इतर टायमात ते काय करायचे ते पण आहे। महादेवाच्या वेळेत ते पोहोचत होते चित्ता भस्म घेऊन। ते काय करू लागले, बामण दिसला की ठेवा, कीर्तनगार दिसला की पकवाद्या दिसला की साधू दिसला की ठेवलाच हात की केलाच भस्म। शंभू महादेवाकडे काम गेलं म्हणे बाबा हे अवघड झालंय, एक महाराज ठेवला नाही म्हणे खाली, याला तुम्ही वर देऊन टाकला म्हणे भोळा। म्हणजे कसं आहे, माणूस
कृतज्ञ असला पाहिजे, कृतज्ञ नसला पाहिजे. तसं आई वडिलातून आपण उतराई झालो पाहिजे. हा, कारण पहिली गोष्ट 10 जीव जिथून आला त्याचा आपण काहीतरी केलं पाहिजे ना. जेने हा जीव दिला दान दिला. नेमका दिला कशा करता? तयाचे करील चिंतन. याच्यात किती माणसं बसू शकते? 1000 चाळा करायला निघलं की जेने हा जीव दिला ध्यानावरच नाही. हा, आणि आपण फक्त जास्त जोराने सुरू व्हावं, मग तर ध्यानाच्या बाहेर जाणार आहे. काही माणसं तर नुसते अशी पळटीच म्हणत येणारे आला. कारण काय हो, 100% जीव त्या संसारातच खावला. म्हणून मांटे साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या आईचं हे काही उपकार नाही बरं का. हो, म्हातारी थांबे ठोक ड्युट्या करेले. हा, सगळ्या गावाचा राज्यकारभार केला, नुसता घरचाच केला नाही, थांबे ठोकपणाने सगळं सांभाळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या ध्यानात आलं माणसाचा प्रवास हा 1 वर्षाचा असतो. म्हातारीचं महत् भाग्य, वर्ष श्राद्धाला भरपूर टाळकरी आले, सगळ्या गावाला अन्नदान झालं, आणि त्याच्यातून माणूस कुठंतरी उतराई झाला पाहिजे.